राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफुद्दीन यांनी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन सादर करून राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील कठोर अटी रद्द करण्यात याव्या आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे। निवेदनात त्यांनी म्हटले की सरकारने 2019 ते 2026 या कालावधीत घेतलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाची माफी जाहीर केली असली तरी योजनेतील विविध अटींमुळे लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहे। त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात कर्जमाफी नसून कर्जवसुलीची योजना असल्याचं दिसून येत आहे। ख्वाजा शरफुद्दीन यांनी निदर्शनास आणून दिलं की 2019 मधील महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या सुमारे 33 लाख शेतकऱ्यांना नव्या योजनेत केवळ 50,000 रुपयांची सवलत मिळणार आहे। त्यामुळे त्यांना संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही। तसंच 2 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी वन टाइम सेटलमेंट अंतर्गत अतिरिक्त रक्कम आधी भरावी लागणार आहे। त्याचप्रमाणे 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या आणि सध्या 50,000 रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही उर्वरित कर्जाची रक्कम भरल्यानंतरच 50,000 रुपयांच्या सवलतीचा लाभ मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांनी सरकारकडे मागणी केली आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी योजनेतील सर्व कठोर अटी रद्द करून कोणताही भेदभाव न करता संपूर्ण कर्जमाफी लागू करावी, जेणेकरून राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील।